आज दिनांक 27 मे 2021 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच माता रमाबाई आंबेडकर व काँग्रेसचे दिवंगत नेते कैलासवासी एकनाथराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपूर्ण विभागांमध्ये श्रद्धांजली देऊन साजरा करण्यात आला। या प्रसंगी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे मुंबई अध्यक्ष डॉक्टर दिनेश हेगडे, त्याचप्रमाणे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष जयवंत लोखंडे साहेब तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डी कुमार सर तसेच रोजगार व स्वयंरोजगार विभाग ईशान्य मुंबई काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर सत्कार खान सह आदी मान्यवर उपस्थित होते। तर पाहूया काय म्हणाले उपस्थित व कशा प्रकारे झाला श्रद्धांजलीचा। नमस्कार, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज शिवाजीनगर मानखुर्द विभागामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूजी यांची आज पुण्यतिथी, त्याचप्रमाणे आमचे एकनाथ गायकवाडजी जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आज त्यांची या ठिकाणी पुण्यतिथी आहे। तसेच माता रमाबाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे। या प्रसंगी आमच्या चेंबूर विभागाचे प्रसिद्ध डॉक्टर, त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर हेगडे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी काही चर्चा करू। सर, मला सांगा की आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे सर, आणि एकंदरीत आजचा कारभार पाहिला, आजचे पंतप्रधान आणि आमचे नेहरूजी, सर काय साम्य आहे किंवा काय त्याच्यात तफावत आहे? व्हॉट इज द डिफरंट बिटवीन? जवाहरलाल नेहरूजी आमचे देशाचे पहिले पंतप्रधान मंत्री होते आणि एकमात्र नेता होते जो धर्मनिरपेक्ष पार्टीचे पहिले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष झाले पूर्ण भारतात। आणि या देशाला प्रत्येक गोष्टीमध्ये आज जे पुढे आलेलं आहे, या 60 वर्षात हे देश हे जे बघतायत त्यांनी ते नीव टाकलं। त्या काळात ब्रिटिशनी आपल्याला एकदम गोरगरीब सोडून गेले होते या देशाला। जवाहरलाल नेहरूंनी आणि डॉक्टर आंबेडकर साहेबांनी मिळून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तयार केले, ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आज तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ लिव्हिंग आहे आणि गव्हर्मेंट बाय द पीपल, फॉर द पीपल अँड फ्रॉम द पीपल, हे जे पॉलिसी आहे हे जवाहरलाल नेहरूंची विचारधारा होती, काँग्रेस पार्टीची विचारधारा होती। आज धर्मावर खेळ खेळलं जातं आहे, धर्मावर लोकांना डिवाइड अँड रूल ह्या पॉलिसीवर लोकांना वेगवेगळं मार्ग दाखवतात आणि देशाचे उन्नतीचे कार्यक्रम काहीही राबवलं जात नाही आहे। हे फरक जवाहरलाल नेहरू आणि आजचे पंतप्रधान। सर, मला सांगा की आज खऱ्या अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज आठवण येते, कारण आजच्या घडीचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं जे कार्यशीलता आहे आणि पंडित नेहरूंजींची कार्यशीलता आहे, सर मग आज खऱ्या अर्थाने त्यांची आज आठवण येते आपल्याला? आज जवाहरलाल नेहरू सारखे पंतप्रधान आपल्या देशाला असते तर आपण हे देश खूप पुढे गेलं असतं। ह्याच्यापेक्षा जे आजपर्यंत आलेलं आहे ह्याच्यापेक्षा खूपच पुढे गेलं असतं। आज आपण 10 वर्ष ह्या पंतप्रधानमुळे पाठीमागे गेलो आहे। धन्यवाद सर। या ठिकाणी आपल्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रोजगार व स्वरोजगार विभागाचे मुंबई अध्यक्ष आमचे लोखंडे साहेब आहेत, या त्यांच्याशी पण काही चर्चा करू। सर, मला सांगा की आज या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होत आहे सर, काय सांगाल अशा परिस्थितीत? सर, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे खरे पंतप्रधान आपण असं म्हणू शकतो। आजपर्यंत एवढे पंतप्रधान होऊन गेलेत, ओके। त्यानंतर आज आपण पंतप्रधानांचा अभाव ह्याकडे जाणवतो आहे। का अभाव जाणवतो आहे? का आता आपण बघितलं या इथे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत की 70 वर्षामध्ये काय झालं, 70 वर्षामध्ये काय झालं, काँग्रेसने काय केलं। अरे 70 वर्षामध्ये जे तुम्ही आज 70 वर्षापूर्वी जेव्हा ब्रिटिश राज्य संपलं आणि जेव्हा भारताला आपल्या हे दिलं, स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला आपल्या देशामध्ये सुई पण बनत नव्हती साहेब। आज आपण बघाल तो सुई सोडा, हेलिकॉप्टरने आज फिरतो आहे। जे हेलिकॉप्टरने आपले पंतप्रधान फिरत आहेत सध्याचे, ते पंडित जवाहरलाल नेहरू यांची देण आहे। आणि जी हॉस्पिटल आहेत, ज्या ठिकाणी ते जन्मले, ते पण त्यांचीच देण आहे। ज्या शाळेमध्ये ते शिकले, ती पण त्यांचीच देण आहे। ही सगळी काँग्रेसचीच देण आहे। आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे रचयिते आहेत। त्यांनी पूर्ण भारत रचला आणि त्यांच्यामुळेच आपण जे आता फळं खातो आहे ना, हे सर्व आपण जे भोगतो आहे ती त्यांची देण आहे।
त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल जे कोणी बोलत असतील त्यांना बोलायचा हक्क पण नाही आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थानं सर आज पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्यांच्यासारखे व्यक्तिमत्वाची आज खऱ्या अर्थानं गरज आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नक्कीच आपण बघितलं असेल इथे आत्ताचे पंतप्रधान पूर्ण ढोंगीपणा करतात. आज 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 आपण बघितलं बंगालचं जे इलेक्शन आज झालं तेव्हा त्यांनी दाढी वाढवली. ती का वाढवली आता मी काय बोलायची गरज नाही आहे, लोकांना माहिती आहे ती दाढी कशासाठी वाढवली जाते. त्याचबरोबर आपल्याबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी.डी. कुमार सर आहेत. आपण त्यांच्याशी पण काही चर्चा करू. सर हमें बताइए कि सर आज यहाँ पे पंडित जवाहरलाल नेहरू इनकी यहाँ पे पुण्यतिथि बनाई जा रही है. वैसे हमारे कांग्रेस के ज्येष्ठ नेता एकनाथ जी गायकवाड़ साहब इनकी भी पुण्यतिथि बनाई जा रही है और माता रमाबाई अम्बेडकर इनकी भी पुण्यतिथि यहाँ पे बनाई जा रही है कांग्रेस की तरफ से. सर हर वार्ड में हम लोग देखते हैं कि हर वार्ड में हर तालुका में यहाँ पे ये पुण्यतिथि का प्रोग्राम अरेंज किया है. सर इसके बारे में क्या कहना चाहते हैं सर आप? आपने बहुत बढ़िया क्वेश्चन किया है. हर कोई महान व्यक्ति का प्रगति करने में उसके अर्धांगिनी का सबसे बड़ा हिस्सा होता है. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी कभी अपने घर के तरफ नज़र भी नहीं रखते थे कि मेरा संसार कैसा चल रहा है. माता जी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की अर्धांगिनी थी. उसके शरीर का एक पार्ट था और आप पार्ट के नाते उनके शरीर को ऊर्जा देना, परिवार को ऊर्जा देना, यही उसका महान कर्तव्य था. वो अपने कर्तव्य का पालन करती थी. बड़े एक अच्छी घरेलू एक संस्कारी पत्नी के रूप में, अर्धांगिनी के रूप में. तो इसमें कोई शक नहीं है, ये हमारी भारतीय संस्कृति है. हर पत्नी अपने पति की अर्धांगिनी रहकर अपने संसार को बड़े अच्छे ढंग से संभालती थी और माताजी उसको संभाल रही थी. सर आज के हमारे जो पंतप्रधान हैं नरेंद्र जी मोदी और सर हमारे पूर्व प्रधानमंत्री जो भारत के पहले प्रधानमंत्री हो चुके हैं पंडित जवाहरलाल नेहरू. सर यहाँ पे अपन थोड़ा इसमें थोड़ा कंपटीशन करें या तो कंपेरिटिव करें तो सर क्या फ़र्क यहाँ पे महसूस होता है सर? उसका फ़र्क बिल्कुल सरल है. जब भारत के प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जी बने उस वक्त 400 सीट उनकी आई थी. फिर भी भारत में जितने विरोधक थे उनमें से 5 लोगों को कैबिनेट मिनिस्टर बनाया था. उसमें डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर भी पहले एजुकेशन मिनिस्टर थे. श्यामा प्रसाद मुखर्जी भी कश्मीर के कारोबार देखने वाले एक मंत्री थे. 370 कलम जब बनी तब उसने अपना कोई रोल अदा नहीं किया था. लेकिन जवाहरलाल नेहरू जी ने कभी किसी पर भी NIA का माने अधिकार नहीं लगाया, CID का अधिकार नहीं लगाया, किसी को जेल में नहीं डाला. सबको सम्मान से अपने गले में मिलते थे. लेकिन मोदी के राज में यदि उसके अगेंस्ट में कोई भी बोला जाता है तो उसको जेल में भेजा जाता है, उसको बोलने का हक नहीं रहता. ये महान तफावत हमारे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जी और आज के पंतप्रधान में बड़ा डिफरेंस है. कहाँ सूरज और कहाँ धरती, इस तरह से दोनों में तफावत है. सर आज हमारे कांग्रेस के ज्येष्ठ नेता एकनाथ गायकवाड़ जी नहीं है सर, उनकी कांग्रेस को बहुत ही कमी महसूस हो रही है सर. सर इस कमी को आप कैसे, कांग्रेस पार्टी किस तरह से आप पूरी करेंगे? जी, कोई भी कमी नहीं हो सकती है, लेकिन उसका जो नेतृत्व दिया होता है उसके नेतृत्व को याद रख के हम पूरी कोशिश करेंगे कि गायकवाड़ साहब आज भी हमारे में हैं और हम उसके पथ पे चलने की कोशिश करेंगे. त्याचबरोबर आपल्याबरोबर रोजगार व स्वरोजगार विभागाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सत्तार खान आपल्यासोबत आहेत. या त्यांच्याशी आपण काही चर्चा करू. सर मला सांगा या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची या ठिकाणी पुण्यतिथी साजरी होत आहे सर. सर काय सांगा अशा शोकाकुळ परिस्थितीत? आज जगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे स्थान आहे फार उच्च कोटीवर आहे. कारण संपूर्ण जगामध्ये त्यांनी असे संबंध रुजवले होते. आजपर्यंत जगातील लोक त्यांची आठवण करत आहेत. भारतातले सर्व लोक त्यांचे ऋणी आहेत, कारण ते एवढे
विद्वान होते. लोकांचं भलं कसं व्हावं हाच विचार त्यांचा होता. आणि सध्याचे प्रधानमंत्री माझं भलं कसं व्हावं, लोकांचं रक्त शोषलं कसं जाईल, हा ज़मीन और आसमान का जो फ़र्क है हम कहते हैं, वो दोनों प्रधानमंत्रियों में इस तरह का अंतर है. सर पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप आवडायचे आणि त्यांच्या जन्मदिनीच बालदिन साजरा केला जातो. आपण आजच्या घडी जसं आजचे पंतप्रधान आहे यांच्या युगामध्ये ऑक्सिजनच्या अभावी लहान बालकांचा मृत्यू होत आहे, काय सांगाल सर? पहा, 14 नोव्हेंबरच्या दिवशी जसं पंडित जवाहरलाल नेहरू एक चाचा नेहरू दिवस म्हणून बाल दिवस म्हणून मानायचे, परंतु सध्याचे पंतप्रधान सध्याच्या युगामध्ये लहान मुलांचे ऑक्सिजनमुळे, कुपोषणामुळे हजारो मुलांचे बळी जात आहेत. परंतु त्यांचं लक्ष लोकावर अन्याय अत्याचार करणे, जसं पक्ष्याचे पिसं काढून त्याला घायाळ करून टाकणे, जेणेकरून तो उडणार नाही आणि आपण दाणे टाकत जा मग तो मागे मागे येईल, हा सध्याच्या पंतप्रधानाचा उद्देश आहे. सर आज एकनाथ गायकवाड जी आपल्यात नाही आहेत सर, तर काय सांगाल सर यांच्याबद्दल? एकनाथ गायकवाड साहेब खरोखरच उच्च व्यक्तिमत्व होतं. त्यांचा स्वभाव मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यांची स्वतःची गाडी असते आणि 2-3 कार्यकर्ते असतात, ते गाडीत जाऊन अगोदर बसतात. साहेब मुंबई अध्यक्ष आहेत, साहेब माजी सांसद आहेत, परंतु ते खाली थांबतात आणि कार्यकर्त्यांना विचारतात, अरे मी आता कुठे बसू गाडीत, बरं तुम्ही जा, मी टॅक्सी करून येतो. एवढं मोठं पण त्यांचं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर नेहमी जनसंपर्क, गरीब दुबळ्या लोकांचा त्यांच्याशी जवळचा संबंध आहे. प्रत्येकाला मदत कोणत्या तऱ्हेने करता येईल ह्याच विचाराचे ते होते. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची जी आठवण आहे सदैव आमच्या मनात राहणार आहेत. कारण लोकांचे फक्त ते त्यांच्या मतदारसंघाचे लोक त्यांचे ऋणी नाही आहेत, संपूर्ण मुंबईचे लोक त्यांचे ऋणी असं मी म्हणतो. म्हणजे तो थोडक्यात की साधी राहणीमान उच्च विचार असे स्वभावचे एकनाथराव जे होते. सर आज हा कोरोनाचा हाहाकार चालू आहे सर, आणि खूपच आपण बघतात मीडियाच्या माध्यमातून की नद्यांमध्ये नाल्यांमध्ये आज मृतदेह पडलेले आहेत, मृतांचा असा खच पडलेला आहे. सर काय सांगाल अशा भयान परिस्थिती? भयान परिस्थितीकडे सध्याचे गंगापुत्र ते त्या गंगेपासून कित्येक किलोमीटर दूर झालेले आहेत. ज्यावेळेस त्यांना तिथून निवडणूक लढवायची होती, मैं गंगा का पुत्र हूँ, जब आवाज़ गंगा माँ मुझे देगी मैं हाजिर रहूँगा, लेकिन इसी गंगा माँ में कई लाशें बह रही है, कई लाशें दफनाई जा रही है, लेकिन गंगा पुत्र का थोड़ा भी ध्यान उस तरफ नहीं जा रहा है. बहुत दुख की बात है. तर हे होते आपले डॉक्टर सत्तार खान सर. त्यांनी आत्ताच सांगितलं की, आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी पण हेच सांगितलं की आज खऱ्या अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरू पाहिजे होते, किंवा त्यांच्यासारखे एखादं व्यक्तिमत्व पंतप्रधान म्हणून या भारताला लाभलं पाहिजे होतं. आणि अशी व्यक्ती न लाभल्यामुळे आज आपण जे भारतावर जे संकट पाहत आहे ते या ठिकाणी समोर येतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अकबर अलीसह रवी नाडर, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स. जय महाराष्ट्र. अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब करें और साथ ही साथ बेल आइकॉन को दबाएं.